हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोल फूड्स इंडिया. आज मी कोणते विशेष प्रॉडक्ट घेऊन आले माहिती आहे का? इन्स्टंट प्रॉडक्ट्स. आता तुम्ही म्हणाल की इन्स्टंटचा जमाना म्हणजे काय, नुसतं पाणी घालून करून द्यायचं, पण त्याला चव पण असायला हवी नाही का? अतिशय उत्कृष्ट चविष्ट असे पदार्थ मला वाटतं गेले 5 वर्ष आम्ही विकतोय, ते म्हणजे श्री देवश्री फूड्सचे. हे अतिशय पॉप्युलर आहेत. अळूची भाजी सगळ्यात पॉप्युलर. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय अळू मिळत नाही का? मिळतो, पण समहाऊ त्या भाजीचं टेक्स्चर जसं आपण पूर्वी खाल्लेलं आहे भारतामध्ये तसं असतंच असं नाही. अळूची भाजी म्हणा किंवा आंबाडीची भाजी म्हणा, नुसतं पाणी घालून छानपैकी तुम्हाला करून खाता येतं. अजून एक गोष्ट म्हणजे आमच्याकडे आता इकडे समर सीझन सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे सगळेजण प्रवासाला निघालेले आहेत आणि Airbnb किंवा हॉटेलमध्ये पण आजकाल प्लग इन करून तुम्हाला काही काही गोष्टी बनवता येऊ शकतात. मला आठवत आहे 25 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलेलो, 25-30 वर्षापूर्वी, त्यावेळेला आई वडिलांच्या बरोबर कुठे जायचं असेल प्रवासाला आणि ते प्युअर व्हेजिटेरियन असेल तर थोडासा कुकर घेऊन जा किंवा राईस कुकर घ्या, असे अनेक प्रकार आम्ही करायचो. पण आता Airbnb सारख्या गोष्टींमुळे किंवा कॅम्पिंगला जाताना यू जस्ट ॲड वॉटर अँड दॅट्स इट, यू आर डन. सो अशा प्रकारची काही प्रॉडक्ट्स आलेली आहेत. आणि कांदे पोहे जे बरेचदा स्टुडंट्समध्ये पण किंवा जे बॅचलर्स किंवा जे सिंगल्स किंवा व्हेरी बिझी जे लोक असतात की जे खूप ट्रॅव्हल पण करतात आणि त्यांना असं घरचं काही खावंसं वाटतं, त्यांच्याकरताही फार सुंदर ऑप्शन्स आहेत. आज आम्ही असंच स्टाफ लंच म्हणून आमच्याबरोबर आम्ही कढी करून पाहिली. त्या कढीची रेसिपी दिसेलच तुम्हाला. अप्रतिम कढी लागते आणि ह्याच्याकरता तुम्हाला काही असं बॅचलर किंवा ह्याची काही गरज नाही आहे. प्रचंड दमलेले असताना पटकन घरी येऊन कढी गरम गरम प्यायल्यावरती इतकं छान वाटतं. आणि ती अशी जर का 5 मिनिटात हवी होणार असेल तर कोणाला नाही आवडणार नाही का? सो ही कढी आहे. त्याच्यानंतर साबुदाणा खिचडी आहे, मुगाचा शिरा आहे. हा खूप पॉप्युलर आहे मुगाचा शिरा, कारण की खरोखर अतिशय चविष्ट लागतो. आणि मला माहिती आहे की माझ्याकडे जेव्हा गौरी गणपती असतात किंवा नवरात्र असतो त्यावेळी लोकांना रोज काही ना काहीतरी नैवेद्याला गोड पदार्थ दाखवायचा असतो. त्यावेळी हा मुगाचा शिरा, प्रसादाचा शिरा, ह्यांचा पायनॅपल शिरा पण येतो. सो असं रोज थोडं थोडं छोटं छोटं गोड नैवेद्य म्हणून देवासमोर ठेवायला पण लोकांना हे असं इन्स्टंट उपयोगी पडतं. इकडे खूप बिझी लाईफस्टाईल सगळ्यांची आहे आणि वर्किंग आवर्स खूप क्रेझी असतात, त्याच्यामुळे अशा इन्स्टंट प्रॉडक्टला खूप डिमांड आहे. आणि हे आता गेली 5 वर्ष मी हे विकते. फॅन्टास्टिक प्रॉडक्ट्स आहेत श्री देवश्रीची सगळीच प्रॉडक्ट्स. सो स्टॉप बाय अँड वी हॅव इट ॲट सोल फूड्स इंडिया.